इचलकरंजीत 1 नोव्हेंबर 2025 रोजी चोरट्यांनी मालवाहतूक वाहनांच्या विविध कंपन्यांच्या 45,000 रुपये किमतीच्या 3 बॅटऱ्यांची चोरी केली होती. याबाबतची विठ्ठल बलराम कोकणके यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसंच नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरी संदर्भात विविध गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्यांच्या आधारे तपास सुरू असताना पोलिसांनी संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विकास शरद जिरगे, शिवम भरत झेंडे आणि प्रतीक राजू कांबळे या तिघा संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या मालवाहतूक वाहनांमधून चोरलेल्या 13 बॅटऱ्या तसंच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1,33,000चा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरजकुमार बच्चू यांनी दिली आहे. नमस्कार. इचलकरंजी सब डिव्हिजनमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अधीनस्थाखाली हद्दीमध्ये मागचे 4 महिन्यापासून मोठ्या प्रमाणाने ट्रक्स आणि टेम्पोच्या बॅटरीची चोरी झालेली आहे. त्यातला 5 गुन्हे दाखल होते आणि 4 महिन्यानंतर आपला शिवाजीनगर पोलीस स्टेशन इंचार्ज शिवाजी गायकवाड आणि त्यांची टीम DB टीम चांगला कामगिरी करून त्यांची उघडकीस केली आहे. त्यातला जिरके आणि त्यांचे 2 साथीदार आहे ते एक टोळी बनवून त्यांची पूर्ण एक 10-12 बॅटरी काढले होते. त्यांची पूर्ण आता रिकव्हरी झालेली आहे आणि आम्ही आता इचलकरंजी सब डिव्हिजन आणि इचलकरंजी शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळ्या नागरिकांना आग्रह करतो की तुम्ही काही घाबरू नका. काहीतरी गुन्हा घडलेले आहे ते ताबडतोब तुम्ही रिपोर्ट करा. पोलिसांनी चांगला कामगिरी करून आपल्याला गुन्हा उघडकीस करून आपल्याला माल परत करून देते. तपासात संशयित आरोपींनी शहरातील विविध ठिकाणी मालवाहतूक वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक प्रसन्न कांबळे, अंमलदार सद्दाम सनदी, गणेश सनदी, विकास चौगुले, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चव्हाण, सुकुमार बरगाले आदींनी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते.